आज मस्त गावरान पद्धतीचा झुणका बघूया। तर इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, 2 कांदे घेतलेत, लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेतला। तर खलबत्त्यात लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आणि मस्त एकदम असा सरसरीत ठेचा करून घ्यायचा आहे। एका कढईत तेल गरम करून घेतलं, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता घातला। त्यानंतर कांदा फ्राय करून घेतला आहे। कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो तयार केलेला ठेचा आहे तो घालायचा। व्यवस्थित लसूण कच्चेपणा सोडेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि हळद टाकायची। हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। थंड पाणी, गरम पाणी कुठलंही घालू शकता। तर पाणी घातल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं। एक छान उकळी आल्यानंतर बेसन मस्त पेरून घ्यायचं आहे। बेसन पेरून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं जेणेकरून गुठळ्या मुडल्या जातील आणि 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून। तर अशा पद्धतीचा मस्त झुणका तयार होतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।